नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये। मित्रांनो, जर तुम्ही 10वी 12वी पास असाल आणि तुम्हाला सुद्धा एक वर्दीची आवड असेल किंवा तुम्हाला एक सरकारी नोकरीची आवड असेल आणि ती तुम्हाला करायची असेल तर ही एक बेस्ट संधी आहे। ती म्हणजे काय तर आसाम रायफलमध्ये मित्रांनो काही वेकेन्सी आलेल्या आहेत 10वी आणि 12वी पासवरती। दरवेळी काय होतं मित्रांनो, मोस्टली काय होतं की आपली जी SSC GD आहे त्या अंतर्गत ह्या भरत्या सुरू होतात। आपण ती भरती सुरू झाल्यानंतर आपण अभ्यास करतो, बाकी सगळ्या गोष्टी करतो आणि ती भरती होऊन जातो। परंतु ह्यावेळी काय मित्रांनो, ही आसाम रायफलची जी भरती आहे पूर्णपणे सेपरेट भरती आहे आणि या भरतीसाठी काही पात्रता आहेत, काही निकष आहेत, काही अटी आहेत। त्याच अटी, त्याच पात्रता आणि काही जे काय पात्रता आहेत ते आपण या व्हिडिओमधूनच बघणार आहोत। मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। त्याचसोबत मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल आणि तुम्हाला आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तसंच पोलीस भरती, SSC GD अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असेल किंवा इन फ्युचर तुम्हाला त्यामध्ये भरती व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता, बाजूचं बेल आयकॉन प्रेस करू शकता, म्हणजेच प्रत्येक व्हिडिओ सगळं तरी तुम्हाला मिळेल। तर मित्रांनो, सुरू त्याच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी थोडी माहिती सांगतो। मी आहे तुषार आणि तो फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल। आसाम रायफलबद्दल थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर आसाम रायफल जरी पॅरामिलिटरीमध्ये असेल तरीसुद्धा ही मिलिटरीसारखं काम करते आणि मिलिटरीसारख्या काही ज्या काही फॅसिलिटीज आहेत त्यासुद्धा आसाम रायफलला मिळतात। आता बघूया मित्रांनो, थोडक्यात वेकेन्सी कोणकोणत्या आहेत तुम्ही इथे बघू शकता। हे पूर्णपणे नोटिफिकेशन आहे। हे नोटिफिकेशन कुठे मिळेल, काय मिळेल तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी सांगेन मित्रांनो, पण थोडक्यात आपण बघणार आहोत की कशा प्रकारे ह्या वेकेन्सी आहेत। तर पहिली जी वेकेन्सी आपण इथं तुम्ही बघू शकता की रायफलमॅन आणि रायफल वुमन जनरल यासाठी 69 वेकेन्सी आहेत मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता। त्याच्यानंतर जे वॉरंट ऑफिसर रेडिओ मेकॅनिक्स आहेत यासाठी एक वेकेन्सी आहे। त्यानंतर वॉरंट ऑफिसर ड्राफ्टमनसाठी एक वेकेन्सी। त्यानंतर हवालदार एक्सरे असिस्टंट एक वेकेन्सी मित्रांनो। त्यानंतर रायफलमन इलेक्ट्रिशियन मेकॅनिक व्हेकल एक वेकेन्सी। त्यानंतर रायफलमन व्हेकल मेकॅनिक एक वेकेन्सी। रायफलमन प्लंबर एक वेकेन्सी। रायफलमन सफाई 4 वेकेन्सी। असे एकूण जवळजवळ 79 वेकेन्सी तर मित्रांनो आपल्याला बघायला मिळतात। हे पूर्णपणे नोटिफिकेशन जे आहे मित्रांनो आपल्या mhfauji.com या वेबसाईटवरती ऑलरेडी आलेलं आहे आणि याच्या ज्या वेकेन्सी आहेत, फॉर्म कसा भरायचा आहे, त्याच्यानंतर यासाठी लिंक कोणत्या आहेत हे आपण ऑलरेडी त्या वेबसाईटवरती दिलेलं आहे। आता थोडक्यात बघूया मित्रांनो, तुमच्या जे काही निकष आहेत म्हणजे शैक्षणिक पात्रता कशा असणार आहेत हे आपण आता पाहून घेऊयात। तर जे रायफलमॅन आणि रायफलमॅन वुमन जनरल ड्युटी आहेत त्यांना सिंपल 10वी पास असणं इथं गरजेचं आहे। जर तुम्ही 10वी पास असाल तर तुम्ही हा बिंदास फॉर्म भरू शकता। सेकंड जे वॉरंट ऑफिसर रेडिओ मेकॅनिक जे आहेत त्यांना 10वी पास, त्याचसोबत 12वी पास जर असेल तुम्ही हा फॉर्म भरू शकता। त्याच्यानंतर वॉरंट ऑफिसर ड्राफ्टमॅन जे असेल त्यांना 12वी पास असणं इथं गरजेचं आहे। त्याचसोबत मित्रांनो डिप्लोमा इन आर्किटेक्चर असिस्टंटशिप फ्रॉम एनी रेकग्नाइज्ड पॉलिटेक्निक कॉलेज ऑफ इन्स्टिट्यूशन, म्हणजे तुमच्याकडं जे काय ती अशा प्रकारची एक डिग्री असणं इथं गरजेचं आहे। त्याच्यानंतर पुढे जर गेलो आपण मित्रांनो तर नेक्स्ट जी पोस्ट येते आपली ती म्हणजे हवालदार एक्सरे असिस्टंट। तर यासाठी 10वी पास असणं इथं गरजेचं आहे। तुम्हाला रेडिओलॉजी फ्रॉम रेकग्नाइज्ड बोर्ड युनिव्हर्सिटीमधून तुम्हाला रेडिओलॉजी केलेलं गरजेचं आहे, तुम्ही हा फॉर्म भरू शकता। त्यानंतर रायफलमॅन इलेक्ट्रिशियन मेकॅनिक व्हेकल यासाठी 10वी पास असणं इथं गरजेचं आहे। त्याचसोबत तुमचा ITI असणे, मोटर मेकॅनिकचा जो काय ITI आहे तो तुम्ही केला असेल तर मोटर मेकॅनिकसाठी इथं फॉर्म भरू शकता। त्यानंतर रायफलमॅन व्हेकल मेकॅनिक फिटर जे आहे त्यासाठी सिंपल 10वी पास आणि त्याचसोबत तुमचा ITI किंवा डिप्लोमा असणं इथं गरजेचं आहे। रायफलमॅन प्लंबर जे आहेत मित्रांनो 10वी पास आणि त्याचसोबत तुमचा प्लंबिंगचा जो काही ITI वगैरे आहे ते तुमचं झालेलं इथं असणं गरजेचं आहे। त्यानंतर रायफलमॅन सफाई 10वी पास असणं तुमचं इथं गरजेचं आहे। बाकी कोणतीही डिग्री इथे मागितली नाही आहे। बेस्ट अशा वेकेन्सी आहेत, कमीत कमी शिक्षणामध्ये एक सरकारी चांगली नोकरी मिळणार आहे मित्रांनो। त्यासाठी जर थोडी तुम्ही तयारी केली आणि थोडी तुम्ही मनाची तयारी दाखवली तर तुम्ही डायरेक्टली आसाम रायफलमध्ये या पोस्टमध्ये भरती होऊ शकता। वयाची अट जर पाहिली मित्रांनो तर वयाची अट इथे तुम्हाला 18 ते 25 आहे। यापैकी तुमचं जर वय असेल तर नक्कीच तुम्ही हा फॉर्म भरा, कारण की मित्रांनो महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचा जर आपण कॉम्पिटिशनचा जर विचार केला तर खूप कमी कॉम्पिटिशन असतं आसाम रायफलसाठी। कारण की कसं होतं मित्रांनो, माणूस काय विचार करतो, यार कधी मी आसामला जाणार, कधी एवढ्या लांब नोकरी करणार आणि पूर्ण नोकरी तुम्हाला आसाममध्येच करावी लागते। काही हरकत नाही मित्रांनो, आजकाल फ्लाईट्स वगैरे ह्या खूप सोयी झालेल्या आहेत। त्याच्यामुळे तुम्ही जर महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी आसाम रायफलला जायचा विचार केला तर मित्रांनो मॅक्झिमम तुम्हाला 4 ते 5 तासात आपण बाय फ्लाईट महाराष्ट्रात येऊ शकतो। बाकी या वेकेन्सीबद्दल काही डाऊट असतील, काही मित्रांनो तुम्हाला प्रश्न असतील, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्याची उत्तरं लवकरात लवकर देण्याचा मी प्रयत्न करेल। त्याचसोबत अजूनही काही प्रश्न असतील, अजूनही काही डाऊट असतील, आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही डायरेक्टली प्लेलिस्ट पाहू शकता। आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही प्लेलिस्ट पाहू शकता। भरपूर असे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहेत, इथून पुढे येत राहतील। सिंपल त्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, बाजूला बेल आयकॉन प्रेस करायची। तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशा एखाद्या व्हिडिओसह, अशा एखाद्या विषयासह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।